औरंगजेबाची कबर म्हणजे मराठ्यांच्या असीम शौर्याचं प्रतीक। केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी मराठ्यांच्या शौर्याचे स्मारक उभारावे। शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन। कोणाचीही राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी होऊ देऊ नका, खासदार कोल्हेंचं तरुणाईला आवाहन। पुणे साक्री एसटी बस प्रवासात मोशीत बसलेल्या प्रवासी दाम्पत्याच्या बॅग मधील 10 तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास। बस प्रवासातील महिला चोरांच्या टोळीनं वृद्ध महिलेकडील 6,60,000 रुपयांचा ऐवज पळवला। तक्रार दाखल करण्यासाठी चाकण पोलिसांकडे गेलेल्या वृद्ध दाम्पत्याला मोशी भोसरीकडे दाखवले बोट। चाकण मोशी भोसरी MIDC अशा चक्रा मारून नाट्यमयरित्या संध्याकाळी खेड पोलिसांकडे वृद्ध महिलेने नोंदवली तक्रार। खेड पोलीस ठाण्यात तरोली येथील 60 वर्षीय सुनंदा भरतसिंग साळुंके यांची फिर्याद। खेड प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात महाराष्ट्र राज्य शिवपानंद रस्ता चळवळीचे नेते संस्थापक अध्यक्ष शरद पवळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी शिवपानंद रस्ता चळवळ। शेतकऱ्यांच्या हितासाठी खेड तालुक्यातील शिवपानंद रस्ते खुले करण्यात यावे यासाठी एकजुटीबरोबरच जनजागृती मोहीम राबवण्यात येणार। दत्ता कंद यांच्या पुढाकारातून खेड तालुक्यात शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी एकूण 21 प्रमुख मागण्या। कान्हेवाडी खुर्द येथे मामा भाचा यांच्यातील वाद विकोपाला। म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद। आईचा हिस्सा मिळाला नाही म्हणून भाचा गीतेश प्रधान याच्याकडून मामा ज्ञानदेव शिंदे यांच्यावर चाकू हल्ला। भाचा गीताराम प्रधान यांना बेदम मारहाण। गीताराम यांच्या फिर्यादीनुसार मामा ज्ञानदेव शिंदे, भागोजी राजगुरव, संतोष कौदरे आणि शंकर राजगुरू यांच्यावर गुन्हा दाखल। वराळे गावात 30 वर्षानंतर तिथीनुसार प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा। किल्ले शिवनेरीवरून वराळे गावात शिवज्योत। गावातून वाजत गाजत मिरवणूक, शिवरायांची आरती, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि शिवव्याख्याते प्राध्यापक सोमनाथ गोडसे यांच्या शिवविचारातून मिळाली शिवप्रेमींना ऊर्जा। श्री भैरवनाथ प्रतिष्ठान शिवजयंती समिती आणि वराळे ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाने अख्खं गाव शिवमय। राज्यकर्त्यांच्या चुकांवर लेखणीने प्रहार करणे हे पत्रकारांचे आद्य कर्तव्य। योग आणि आयुर्वेद तज्ञ सदानंद दीक्षित यांचं व्याख्यान। खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी। राजगुरुनगर येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू आणि आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांचं अनावरण। शिवाजीनगर येथे कृषी महाविद्यालयात बायोफ्लॉक्स मत्स्य संवर्धन या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी 20 आणि 21 मार्च रोजी प्रशिक्षण कार्यशाळा। प्रशिक्षणामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि परभणी या जिल्ह्यातील बायोफ्लॉक्स प्रकल्प असलेल्या लाभार्थ्यांनी सहभागी व्हावे। मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे यांची माहिती।